कारण अर्णबने पहिल्या 12-15 मिनिटात सावज टप्प्यात येऊ दिलं आणि मग बार सोडला की अँटिलियावायर स्फोटकं ठेवण्याचा कट हा परमबीर सिंगचा एकट्याचा म्हणजे या शहराची सुरक्षा ज्या कमिशनर पोलीसच्या हातात होती त्याच कमिशनरनं जर एखाद्या उद्योगपतीला घाबरवण्याचा कट रचला होता हे जेव्हा उघडकीस आलं तेव्हा त्यांनी अंबानींना कळवलेलं का की असा जो कट होता तो त्याच्या मागे परमबीर सिंग होता. त्यानंतर खोट्या आरोपाखाली मला जबरदस्ती झालेली अटक योग्य होती का आणि मला उचलण्याचे आदेश ॲज अ होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुम्हीच दिले होते का या प्रश्नावर देशमुख मैदान छोड़ के भाग गए. देशमुख जी मेरी सुई वहां पे अटकी हुई है, भागिए मत, देश देख रहा है कि आप भाग गए. आदत जो है ना बहुत खराब आदत है आपकी, हमेशा इंटरव्यू में आप ऐसे मेरी ही करते आदत हैं। बहुत अच्छी जो है, मैं चीज बहुत के लिए डायरेक्ट आप मुझे आपने बुलाया उसका मैं सिर्फ जवाब दूंगा, देखिए, बाकी 5 जवाब साल मुझे में इंटरव्यू में नहीं मेरी सुई देना। तो बाकी वहीं पे इंटरव्यू के लिए अटकी मुझे हुई बुलाइए, है। मैं पक्का आऊंगा मेरी 100%। सुई तो वहीं पे धन्यवाद अटकी हुई है. धन्यवाद देशमुख जी, धन्यवाद। देशमुख जी मेरी सुई वहां पे अटकी हुई है, भागिए मत, देश देख रहा है कि आप भाग गए. हा जो तुकडा तुम्ही पाहिलात त्याने काही जुन्या आठवणी जाग्या झाल्यात माझ्या. आपलं चॅनल ज्या विषयाचा भर कोविडमध्येही पाठपुरावा करत होतं त्या काही विषयांना राजकीय फायद्या तोट्यांच्या गणितांनी मूठमाती दिली होती. ते गडेमुडदे आता पुन्हा उखाडले जाणार असं दिसतंय. म्हणून खरं तर थोडीशी टवटवी आली आज. दिशा सालियन आणि सुशांत सिंगच्या खुन्यांना पाठीशी घालणारं महाविकास आघाडी सरकार असो किंवा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे लोक त्यावेळी आपल्या हाती लागलेल्या सत्तारूपी घबाडावर नागासारखं वेटोळं करून बसलेलं होतं आणि मिला मुका मारो चौका या तत्वानुसार बार मालकांकडून 100 कोटींची वसुली काय किंवा अर्णब गोस्वामी सारख्या तो जो पत्रकार तो कोविड काळात महाराष्ट्रातल्या या जुलमी मावा आघाडी सरकारच्या कृष्णकृत्यांना सातत्यानं धारेवर धरत होता. सुशांत सिंगच्या खुनाची पॅरलल मीडिया ट्रायलच त्यानं चालवली होती. याच दरम्यान एक खोटी केस उभी करून त्याच्या राहत्या घरातून त्याला उचलण्याचे आदेश सरकारनं दिले होते. आता सरकार जे म्हणतो आपण ते सरकार म्हणजे कोण होतं तर मावा आघाडीचे जनक शरद पवार, नामधारी वाटणारे पण खऱ्याखुऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींचे उद्गाते ज्यांना म्हणता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे सहाय्यक जसे की सचिन वाजे नावाचा एक कलंकित पोलीस अधिकारी जो ख्वाजा युनुस नावाच्या एका तरुणाला सिमीचं हस्तकाय या आरोपावरून अटक केलं गेलं होतं आणि तो अटकेत होता तेव्हा त्याच्या पोलीस कोठडीतल्या मृत्यूला नंतर पलायन दाखवलं गेलं आणि तो गायब झाला ख्वाजा युनुस. त्याची नंतर चौकशी झाली आणि त्या प्रकरणात आरोपी होता हा सचिन वाजे. त्याच्यावर निलंबनाची सजा भोगत होता. जी त्याला इंटर डिपार्टमेंटल चौकशी झाली त्यात तो दोषी आढळला आणि त्यानंतर त्याला निलंबित केलं गेलं. अशा या सचिन वाजेला ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश करून घेतलं होतं निवडणुकींच्या वेळेला आणि नंतर सत्ता आल्यावर पोलीस दलात रुजू करून घेतलं. हा सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेन नव्हे असं म्हणणारे उद्धव ठाकरेच होते. मग सचिन वाजे असा एकमेव माणूस होता जो ठाकरेंनाही हवा होता, तत्कालीन CP परमबीर सिंग त्यालाही हवा होता. शरद पवार अतिशय सावध असल्यानं त्यांनी वाजेला पुन्हा सेवेत घेण्यास नकार दिला होता, पण उद्धवजींनी पवारांची समजूत काढली असं बोलतात बुवा, आपल्याला काय माहिती. या वाजेनं दिशाच्या खुनाच्या रात्री मालाडच्या जनकल्याण नगरमधल्या तिच्या इमारतीबाहेर पडलेला तिचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टेमला पाठवणं, दिशाच्या घरात त्यावेळी उपस्थित असणाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढणं, काहींना दम देऊन त्याने अगदी भारताबाहेरही पाठवलंय. कित्येकांचे मुडदे पडलेत की काय झालंय माहीत नाही. 9 जण असे आहेत की जे गायब आहेत या दिशा सालियन प्रकरणातले, जे साक्षीदार होते त्या रात्रीचे. तर ते कुठे आहेत काय माहीत नाही. दिशाचे काही मित्र होते ज्यांनी ती पार्टी केली होती तिच्या घरी, तेही गायब आहेत. आता यावर जो कोण बोलत होता, ज्यांनी कुणी ट्विट्स केले होते तोही गायब झाला. आता मी नावं नाही घेत. हे सगळं करत असताना दिशाच्या त्या बिल्डिंगच्या मेन गेटवरचं CCTV फुटेज जे होतं तेही गायब केलं गेलं. एंट्री रजिस्टर जे वॉचमॅन लिहितो आया गया त्यातली नेमकी मधली 30 पानं फाडून टाकणं त्या दिवसाची. खुनाला आत्महत्या ठरवण्यासाठी जे काही पुरावे लागतात ते निर्माण करताना असली पुरावे नष्ट करणं म्हणजे जे खुनाचे पुरावे होते. ही अगदी महत्त्वाची कामं सचिन वाजेने केली होती. याच वाजेनं देशातल्या सगळ्यात मोठा उद्योगपती म्हणवल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार उभी केली होती. त्या काटासाठी जी हिरवी स्कॉर्पिओ होती तीच गाडी त्यानं काही दिवस आधी अर्णबच्या घराखाली उभी केली होती.
बरं, ज्याची ही गाडी होती त्या मनसुख हिरेनला आपली गाडी कशासाठी वापरली गेली हे कळलं. आता हा मनसुख भाई तपास यंत्रणांसमोर काही ओकला तर आपलं काय? म्हणून वाजेनच आपल्या मित्राचा म्हणजे मनसुख हिरेनचा चक्क खून केला. त्याचा मृतदेह त्या कळव्याच्या रेती बंदरमध्ये खाडीत टाकला. आता तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना तेव्हा काय वाटत होतं? तर या सगळ्या कारनाम्यांना अभय कुणाचा असेल तर पोलिसांचा मुखिया अर्थात कमिशनर म्हणजे परमबीर सिंग. आणि या परमबीर सिंगला डायरेक्शन्स कुणाचे असतील तर सरकारचे. सरकार म्हणजे कोण तर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, नाहीतर दुसरं कोण असणार होतं. आज या सगळ्या काळ्या कारनाम्यांचा हिशोब चुकता करायला अर्णबनं जेव्हा अनिल देशमुखांना आपल्या चॅनलवर बोलावलं तेव्हा त्यांनी सगळा ठिकरा फोडला तो परमबीर सिंग या एकाच माणसाच्या डोक्यावर. अर्थात सचिन वाजे, तो रियाज अली, प्रदीप शर्मा आणि इतर हे सगळे जे काय करून गेलेत ते परमबीरच्या इशाऱ्यावर. माझा काय रोल नाही. तो हमने, मैं होम मिनिस्टर था, बाकी ये उद्धव जी ठाकरे मुख्यमंत्री से, हमने परमवीर सिंह को जो सीपी मुंबई थे उनको वहाँ से हटा के एक साइड पोस्ट पे उनका तबादला किया और साइड पोस्ट पे तबादला करने के बाद में उनको सस्पेंशन की कार्रवाई चालू की। परमवीर सिंह को हमने सस्पेंड किया। उसके बाद में परमवीर सिंह को सस्पेंड करने के बाद में उसने मेरे ऊपर 100 करोड़ का इल्ज़ाम लगाया। उस बीच ये पूरा एंटीलिया बॉम्ब केस और मनसुख हिरेन की हत्या, इसका पूरा केस नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी NIA इनके तरफ गया अपने और NIA ने इंक्वायरी की। और NIA ने इंक्वायरी करने के बाद वहाँ भी उनको काफ़ी सबूत उनके मिले कि ये पूरे केस में ये चारों लोग नहीं है, बाहर के कुछ 4-5 और थे। यही नहीं, लेकिन पूरा इसमें इनकी बैठक जो हुई वो सीपी ऑफिस जो था परमवीर सिंह के दफ्तर में हुई। वहाँ पे पूरा प्लान किया गया किस प्रकार से ये बॉम्ब ब्लास्ट करना है या मुकेश जी के घर के सामने जिलेटिन रखना है। मनसुख हिरेन के हत्या के बारे में भी साजिश वहाँ पे रची गई और काफ़ी जो सवाल जवाब जब काफ़ी लोगों से हुए तो वहाँ भी ये बात सामने आई कि इसमें मास्टरमाइंड जो है परमवीर सिंह है। मावा आघाडीच्या कालखंडात जे जे काही घडत होतं एक एक करून म्हणजे दिशा, सुशांत, अँटिलिया, मग कॉर्डिलिया, त्या सगळ्यांचा मास्टर माइंड जर परमबीर सिंग हा एकटाच होता तर सरकार काय बघायच्या भूमिकेत होतं का? आणि हो, एकट्या मावा आघाडीलाच का दोष द्यायचा? 2022ला ते सरकार कोसळलं ना आणि युतीचं सरकार आलं नंतर. परमबीर सस्पेंड झाला त्याच्याही आधी की त्याला सस्पेंड केला, काय समजायचं ते समजा, पण आजही हा परमबीर मोकाट कसा फिरतोय? मध्यंतरी तो गायब होता, ॲब्स्कॉन्डिंग होता, फरार घोषित केला गेला. मग तो आला, म्हणजे तो भारताबाहेरही गेला होता म्हणे, तो आला भारतात. त्याला नंतर मग चौकशीसाठी बोलावलं, काय झालं? मग तो मध्यंतरी लीलावती हॉस्पिटलच्या ट्रस्टमध्ये शिरला, मॅनेजिंग डायरेक्टर बनला लीलावतीचा. तिथंही त्यानं सैफ अली खानच्या लाखो रुपयांच्या इन्शुरन्स क्लेमच्या सेटिंगसाठी सैफवरच्या त्या चाकू हल्ल्याचा फार्स मस्त जमून आणला. मानेजवळ 4 इंच खोलवर घुसलेला आणि आतच तुटलेला तो चाकू, ते फोटो बघितले असेल तुम्ही. आणि मग स्पाईनमधून फ्लुइड बाहेर येणं अशा बातम्या आल्या. मग प्रचंड गंभीर अशी शस्त्रक्रिया सैफ अली खानवर झाली, त्यानंतर प्लास्टिक सर्जरी झाली. अशा दिव्यातून बाहेर पडलेला सैफ अवघ्या 4 दिवसात डिस्चार्ज मिळाला तेव्हा लीलावतीच्या गेटमधून बाहेर येताना टुनकन उड्या मारत घरी निघालेला आपण पाहिलं. नंतर काय तर लीलावतीच्या मूळ संचालकांनाच हा गुंडाळून बॉस बनायला निघाल्याच्या बातम्या आल्या, कोर्ट केस वगैरे झाली याच्यावर. असा हा परमप्रतापी परमबीर सिंग हा करून सवरून मोकळाच आहे, याचं आपल्याला फक्त आश्चर्य वाटणं, या पलीकडे काही होत नाही. आज अनिल देशमुखांनी मास्टर माइंड म्हणून परमबीर सिंगचंच नाव घेतलंय, पण तो काय ॲटॉनॉमस बॉडी वगैरे आहे की काय, स्वायत्त सरकार, की त्याला जे वाटलं ते त्यानं केलं, मग आम्ही काय करणार? अकाउंटेबिलिटी कोणाची? यावर देशमुख गडबडलेले दिसले. कारण अर्णबने पहिल्या 12-15 मिनिटात सावज टप्प्यात येऊ दिलं आणि मग बार सोडला की अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवण्याचा कट हा परमबीर सिंगचा एकट्याचा, म्हणजे या शहराची सुरक्षा ज्या कमिशनर ऑफ पोलीसच्या हातात होती त्याच कमिशनरनं जर एखाद्या उद्योगपतीला घाबरवण्याचा कट रचला होता, हे जेव्हा उघडकीस आलं तेव्हा त्यांनी अंबानींना कळवलेलं का की असा जो कट होता तो त्याच्या मागे परमबीर सिंग होता? त्यानंतर खोट्या आरोपाखाली मला जबरदस्ती झालेली अटक योग्य होती का? आणि मला उचलण्याचे आदेश ॲज अ होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुम्हीच दिले होते का? या प्रश्नावर देशमुख मैदान छोडके भाग गए.
आदत जो है ना बहुत खराब आदत है आपकी, हमेशा इंटरव्यू में आप ऐसे मेरी करते आदत थे। बहुत अच्छी जो है, मैं चीज बहुत के लिए direct मैंने आदमी मुझे आपने बुलाया उसका मैं सिर्फ जवाब दूंगा, देखिए, बाकी 5 जवाब साल मुझे में इंटरव्यू में नहीं मेरी देना। सुई तो बाकी वहीं पे इंटरव्यू के लिए अटकी मुझे हुई बुलाइए, है। मैं पक्का आऊंगा मेरी 100%। सुई तो वहीं पे धन्यवाद, अटकी हुई है। धन्यवाद, देशमुख जी, धन्यवाद। देशमुख जी, मेरी सुई वहां पे अटकी हुई है, भागिए मत। देश देख रहा है कि आप भाग गए हैं। एकंदरच अनिल देशमुखांना हा सगळा मामला आता NIAच्या कोर्टात टोलवून स्वतः मोकळं व्हायचं होतं, म्हणून ते सतत त्या स्पेशल कोर्टाच्या न्यायाधीश रेवती डेरे यांचं नाव घेत होते की त्यांनी NIAचा तपास नीट झाला नाही असा शेरा मारलाय. अहो पण देशमुख साहेब, तुमच्या लाडक्या परमबीरनं तुमच्यावरही 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केलेले आहेत. दिशा आणि सुशांतच्या मॅटरमध्ये त्यांनी कोणते पुरावे नष्ट केले तेही NIAला सांगितलंय बहुधा. दिशा सुशांतच्या खुनासोबत रिया चक्रवर्ती, तिचा तो भाऊ, आणि मोठमोठ्या फिल्म स्टारच्या ड्रग रॅकेटचं एक मॅटर आहे, ज्यात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही अडकलेले आहेत. त्यांनी पैसे घेतलेले आहेत, करोडो रुपये. त्यांची नावही परमबीरनी NIAला सांगितलेली असावीत. नेहमीप्रमाणे केंद्र राज्यातल्या काही उंदरांना मांजरीच्या रूपात खेळवत असणार. ते बोचकारत चुचकारत त्यांना सतावत असणार. ना झापडीत लोळवणार, ना गट्ट करून स्वाहा करणार. त्यांचं मस्त टॉम अँड जेरी सुरू असणार. तर हे सगळं आतल्या आत चालतं बरं का. आपल्याला काय एवढं आतल्या गोटातलं माहीत नसतं, कारण आपले काय तेवढे सोर्स नाही आहेत. आम्ही काय बाबा साधी माणसं, त्यामुळे आपल्याला कुठे तेवढं आतलं काय नॉलेज असणार. पण जे दिसतं ते आपलं सांगितलं तुम्हाला की असं काहीतरी सुरू असावं. त्यामुळं काय आहे की तुर्तास मी थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.